चिंगीचा नवस फेडाया आम्ही आज ज्योतिबाला गेलो. माणसांच्या गर्दीत वाट काढता काढता नाकीनं आलं. आपण एकदाचा पोचलो बुवा गाभाऱ्यात पाहतो. समोर बघतो तर काय, दोन ज्योतिबा. म्हणजे एक आपला नेहमीचाच आणि दुसरा कंची तरी देवी सोबत घेऊन उभा होता. विचारलं तर म्हणला सावित्री देवी. मी म्हणलं बा देवा, एकाच्याच नवसाचं सामान आणलंय, आता दोघांनी काय म्हणून देऊ? तो जोरात हसला. मी म्हणलं देवा, काही चूक झाली असेल तर माफी कर, पण असं जोर जोरात हसू नगस. तर म्हणला अरे आम्हाला नवसाची काय गरज, सोबत फक्त श्रद्धा घेऊन यायची. आणि मग ही कोण? सावित्री. मला तर काय बी उमगना झालंय. अरे तुझी चिंगी पास झाली ना ती याच सावित्रीमुळं. काय बी काय देवा, नवस केलं तर ज्योतिबाला आणि चिंगी पास झाली या सावित्री देवीमुळं. आणि माझ्या चिंगीचं काय, तिनं बी पुस्तकी गिरवलीच की. अरे वय पर कवा ती साळत गेली तवा ना. हा वय तर काय, मग आपण ती साळत गेली ती या सावित्री देवीमुळं. बरं मग या ज्योतिबानं काय केलं रे? अरे येड्या, तुला अक्कल दिली तिला साळत पाठवायची. मला परत काय उमगना झालं होतं. मग तो मला गावातल्या पारावर घेऊन गेला आणि बोलू लागला, अरे जेव्हा कोण बाई शिकाया जात नव्हती ना तेव्हा या सावित्रीनं साळा काढली. लोक लय वंगार बोलायची, शिव्या घालायची, शाळेत जाताना अंगावर शेण फेकायची. तेव्हा मग सावित्री रडत असेल ना? नाही, रडायची नाही, हसायची आणि ते शेण सुकवून त्याची पावडर बनवायची. वय करा देवा. आणि मग ते आता पावडर कुठं आहे, म्हणजे त्याची काही उधीबिधी झाली का काय? नाही, त्याची आता प्रोटीन पावडर झाली. हल्ली या पोरी ऑलिम्पिक मध्ये मेडल मारतात, वर्ल्ड कपचे, क्रिकेटचे वर्ल्ड कप जिंकतात ना, ते याच प्रोटीन पावडर मुळे. अरे बाप, लयच लक्षण आहे की हे सावित्री देवी. अरे हे तर कायच नाही, तिची किती लुगडी वाया गेलीत काय सांगू तुला. लोक थुकाचे, शेण फेकाचे, काय काय करायचे, पण तिनं मात्र ती सगळी लुगडी जपून ठेवली. वय खरं देवा. आणि मग काय केलं काय त्या लुगड्याचं? अरे हल्ली त्या पोरी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड होतात ना, तेच कापड वापरून. मला तर काय बी कळत नव्हतं, काय चाललंय काय कळणच झालं होतं. मी आपला देवळातला तो भंडारा घेतला आणि हवेत उधळला, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आणि मी खरा चमत्कार बघितला. उडालेला भंडारा खाली येताना त्याची अक्षर होत होती आणि चिंगीच्या कापडाला जाऊन चिकटत होती. चिंगीची कापडं जिथं जिथं फाटली होती ना, ती समधी जागा आता अक्षराने भरली होती. मी तो खाली पडलेला भंडारा पटपट पटपट डबीत भरला आणि चिंगीला घेऊन घरला निघालो. आणि घरी जाऊन बघतो तर काय, ते डबीत भंडारा नव्हताच. त्या भंडाऱ्याची आता शाई झाली होती. चिंगी आता माझी त्याच शाईनं रिव्हिजन का काय ते करत असते. सावित्री हो देवीच ती चमत्कार दावल्यावली राहते. होय